नमस्कार. मी दिलीप वळसे पाटील, विधानसभा सदस्य आंबेगाव. गेल्या काही दिवसापासून FDAच्या माध्यमातून राज्यामध्ये वेगवेगळ्या व्यवसायावर तपासणी करून त्यांच्यावर कारवाई हाती घेण्यात आलेली आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा दुधाच्या व्यवसायाच्या निमित्तानं काही ठिकाणी FDAने चौकशी करून त्याच्याबद्दल कारवाई केलेली आहे. FDAची कारवाई अजूनही सुरू आहे. या संदर्भामध्ये माझे काही राजकीय विरोधक जाणून बुजून ज्या गोष्टीशी माझा काही संबंध नाही अशा गोष्टीचं नाव जोडून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भामध्ये मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की अशा प्रकारची भेसळ करणारी व्यक्ती किंवा कंपनी किंवा संस्था कुठली जरी असली तरी त्याला मी पाठीशी घालणार नाही. FDA विभाग त्यांच्यावर कारवाई करायला पूर्णपणाने सक्षम आहे आणि पोलीस विभाग देखील त्यांच्यावर कारवाई करायला सक्षम आहे. परंतु जाणून बुजून माझं चारित्र्य हनन करण्याच्या दृष्टिकोनातून, मला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याच्या दृष्टिकोनातून काही विघ्न संतोषी अल्पसंतुष्ट लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषदा, सभांच्या माध्यमातून भूमिका मांडून माझ्यावर खोटे नाटे आरोप करत आहेत. या संदर्भामध्ये मी पहिल्यांदाच हे स्पष्ट करू इच्छितो, अशा प्रकारच्या भेसळीच्या प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध आढळल्यास मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे. 1 मिनिटंसुद्धा वाट बघणार नाही. परंतु खोटं नाटं जाणीवपूर्वक कोणाच्या तरी सांगण्यावरून राजकीय फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असतील तर त्यांना देखील मी या निमित्तानं इशारा देतो की गेले काही दिवस मी मुद्दाम तुमची भूमिका समजून घेत होतो, पण यापुढे तुम्ही असाच तुमचा प्रयत्न चालू ठेवला, माझी बदनामी चालू ठेवली तर निश्चित तुमच्यावर फौजदारी आणि आर्थिकदृष्ट्या मोठ्या नुकसान भरपाईचा दावा मी हायकोर्टामध्ये करायला मागे पुढे पाहणार नाही. तो मी करणारच आहे. त्यामुळं आता तरी या अशा अल्पसंतुष्ट व्यक्तींनी माझी बदनामी करायचं थांबवावं, अन्यथा पुढील कारवाईला सामोरं जायची तयारी ठेवावी. आणि पुन्हा एकदा मी आंबेगाव तालुक्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीशी माझा दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. तो संबंध कोणी सिद्ध करून दिल्यास मी पुन्हा एकदा सांगतो की मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला तयार आहे. मला असं वाटतं याच्यामधून समाज माध्यमं, यूट्यूब चॅनल्स, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि याबाबतची माझी भूमिका ही स्पष्ट ती जनतेपर्यंत जावी. म्हणूनच आज मी हा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना अतिशय नम्रतेचा संदेश देत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी सत्याचाच विजय होतो, सत्याचाच विजय होईल.